Okay. Yes, good morning to all of you. Uh, so, in the last lecture, इलेक्ट्रोस्टॅटिकचा कोणता पार्ट आपण केलेला होता? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू काय? इन्फानाईट थिन प्लेन शीट केलं होतं का आपण? ओके, बरं. आता आपण बघूया इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय आहे. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. हां, so electrostatic potential energy is the work done against the electrostatic force in achieving certain position and configuration by the system of charges. त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात? म्हणजे जेव्हा नंबर ऑफ चार्जेस एखाद्या कॉन्फिगरेशन किंवा पोझिशनला येतील तर ते एकमेकांच्या वर्क करून त्या ठिकाणी येणार आहेत, आणि जेव्हा ते त्या ठिकाणी एकमेकांच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करून तिथे येतात, त्यावेळेस त्यांच्याकडे जी काही एनर्जी स्टोअर्ड होते त्याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात? सपोज आता ह्या सिस्टीम ऑफ चार्जेसमध्ये इथं सपोज चार्ज प्लस Q1 आलेला आहे, इथं सपोज प्लस Q2 आलेला आहे, इथं सपोज प्लस Q3 आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा जो चार्ज इथं आलेला आहे तो याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करून इथं आलेला आहे, किंवा हा सुद्धा आलेला आहे तर दोघांच्या अगेन्स्ट वर्क करून इथं आलेला आहे. मग ह्या सिस्टीमकडे एक टोटल वर्क डन स्टोअर्ड झालेलं आहे, आणि त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय? वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स in achieving certain position and configuration by the system of charges. त्याला म्हटलेलं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय आहे ते? ओके, बरं. आता ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीला सपोज आता असं समजूया की बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन अचिव्हिंग अ सर्टन पोझिशन अँड कन्फिगरेशन दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. येस, इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय सांगा बरं? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क डन? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू सपोज डिस्प्लेसमेंटला आपण लिहिलं DR. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डॉट प्रोडक्ट F डॉट DR. बट दिस इज द वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची डायरेक्शन आणि ह्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजे FDR काय येणार बरं? कॉस 180. म्हणजे आपण असं लिहिणार मायनस FDR. आलं का लक्षात? अँड दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. समजलं का? अशा पद्धतीने हा तो एक फॉर्मॅट आहे. ओके, आलं का लक्षात? म्हणजे आता परत द बेस्ट एक्झाम्पल, सपोज आता हा पॉईंट हा चार्ज आहे ना. सपोज आपल्याला ह्या इथं हा जो चार्ज आहे इथून तो इथपर्यंत आणला बाय द डिस्प्लेसमेंट DR अगेन्स्ट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. समजलं आहे का?
मग वर्क डन किती बरं, मायनस एफ इंटू डी आर. वाय मायनस? बिकॉज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज इन opposite direction. So this work done is nothing but the electrostatic potential energy. आल्या काय लक्षात? ओके. मग आता आपल्याला असं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा एक डेरिवेशन डिराईव्ह करायचा. ओके, समजलं पहिल्यांदा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, की हा चार्ज आहे सपोज, या चार्जने काय तयार केलेली बरं, आपली इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेली आहे, बरोबर आहे. मग ह्या चार्जचं अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स थ्रू द डिस्टन्स डी आर डिस्प्लेसमेंट झालं. आलं का लक्षात? मग हे जेव्हा डिस्प्लेसमेंट झालं तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट हे काय झालं बरं, वर्क डन झालं इन अचिव्हिंग द पोझिशन फ्रॉम ए टू बी. मग हे अचीव करताना या सिस्टीमकडे किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली त्याचा फॉर्म्युला मायनस एफ इंटू डी आर. ओके. आणि हे जी वर्क डन आहे दॅट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. समजलं का? मग आता आपल्याला याचा एक फॉर्म्युला तयार करायचा. बघा तुमच्यासमोर टेक्स्टबुक्स राहू द्या, है ना, आपण त्याच्या नोट्स आहेत, त्या नोट्स तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना ते PDF सेंड करणार आहे म्हणून. ओके, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं तुम्ही मग तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करू शकतात किंवा त्या लिहू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्यासमोर टेक्स्टबुक्स राहिले तर तुमचे कोणते कोणते टॉपिक्स चाललेले आहेत ते दररोज लक्षात येतील. ओके, म्हणून प्रत्येकाने उद्यापासून टेक्स्टबुक्स आणा, म्हणजे आपले कोणते करस्पॉन्डिंग टॉपिक चाललेले आहेत ते लगेच कळत जाईल. ओके, बरं आता बघूया आपण. आता आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा डेरिवेशन तयार करायचं. एक्सप्रेशन फॉर चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी याचा आपल्याला एक फॉर्म्युला तयार करायचा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा. येस, येऊन जा. त्याला डेल्टा यू म्हटलं तरी चालेल. आलं का लक्षात? हां, बरं बरं. आता बघा, चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. सपोज आपण ह्या ठिकाणी एक पॉईंट चार्ज घेऊ, प्लस क्यू. हा पॉईंट चार्ज आहे, आलं लक्षात? आता सपोज हा जो पॉईंट चार्ज आहे हा पॉईंट चार्ज प्लस क्यू आपल्याला एक इन्फिनिटी डिस्टन्सवर, किंवा आपण एक काम करूया, एक चार्ज आहे, हा चार्ज सपोज क्यू डिस्टन्सवर आहे, म्हणजे हा चार्ज क्यू हा R1 ह्या डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे? R1. आलं का लक्षात? आपल्याला ह्या चार्जला ह्या इथनं त्याला ह्या पॉईंटला शिफ्ट करायचं आहे. आलं लक्षात? आणि हे जे डिस्टन्स आहे इथनं सपोज याला म्हणून हे डिस्टन्स आहे R2. म्हणजे आपल्याला ह्या चार्जला R1 टू R2 शिफ्ट करायचं आहे. समजलं का? मग या चार्जला आपल्याला जर इथून ते इथपर्यंत शिफ्ट करायचं आहे तर वर्डनचा फॉर्म्युला काय येणार? बघा, जर कधी आपण आता हा चार्ज थ्रू द स्मॉल डिस्टन्स DR जेव्हा आपण डिस्प्लेस केला होता तर स्मॉल वर्क डन किती होतं बरं? स्मॉल वर्क डन
to displace charge q through dr, through distance dr against the electrostatic force. बरं, अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जर याला आपण डिस्प्लेस केलं तर आपण काय फॉर्म्युला बघितला होता, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस एफ डी आर. बरोबर आहे का सांगा मला, आहे की नाही? म्हणजे चला आपण थोडंसं हे बघा, हा चार्ज क्यू आहे, ठीक आहे ना. हा जो चार्ज आहे हा सपोज चार्ज आर ह्या डिस्टन्सवर आहे आणि ह्या चार्जला आपण छोटंसं डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत डिस्प्लेस केलं फ्रॉम ए टू बी थ्रू अ स्मॉल डिस्टन्स. हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे की नाही? मग यांच्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय बरं, एफ. हे बघा, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, बरोबर आहे ना. एफ इज इक्वल्स टू 1/4 पाय. बरं, आपण ॲप्सलॉन नॉट के लिहिला तरी चालेल, के डायलेक्ट्रिक मीडियम म्हणजे तोच ठेवू आपण. कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू अपॉन काय बरं, आर स्क्वेअर. बरोबर आहे का? म्हणजे थ्रू द स्मॉल डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एवढं छोटंसं वर्डन होतं आहे, ओके. आणि दिस स्मॉल वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्मॉल चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात? ओके, मग त्याला आपण असंही लिहू शकतो, डी यू मायनस एफ डी आर. समजलं का मला सांगा? मग एफ काय बरं, 1/4 ॲप्सिलॉन नॉट के, बघा, मायनस 1/4 ॲप्सिलॉन नॉट के कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर स्क्वेअर इंटू काय बरं, डी आर, है ना. दिस इज द स्मॉल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी through a small distance dr. But what is our task? Our task is to bring this charge from the position r1 to the position r2 against the direction of electrostatic force, right na? This total work done or this total change in electrostatic potential energy to displace the charge from the position r1 to position r2 can be obtained by integrating this equation. ह्या इक्वेशनला जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला काय मिळेल बरं, टोटल चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. समजलं का? हे बघा, बघा, टू डिस्प्लेस क्यू, या क्यूला जर डिस्प्लेस करायचं असेल फ्रॉम R1 टू R2 अगेन्स्ट F, total electrostatic potential energy can be calculated by इंटिग्रेशन. आपण हे कसं काढू शकतो बरं, इंटिग्रेशनने. म्हणजे टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ डी यू फ्रॉम R1 टू R2. समजलं का? मग ही जी डी यूची व्हॅल्यू होती इथं आपण टाकून देऊ,
बरं, ही जर आपण व्हॅल्यू टाकली तर काय येतं बघा, डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट के कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर स्क्वेअर विथ डी आर. हे बघा, मायनस साईन आणि सर्व कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर आणून टाकू. मग आता कॉन्स्टंट टर्म काय काय आहे, हा मायनस तर आहेच, मायनस साईन आहे, कॅपिटल क्यू आहे, स्मॉल क्यू आहे, 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के, हे सर्व कॉन्स्टंट आहे. आणि इनसाइड इंटिग्रेशन काय राहतात बरं, 1/r² विथ डी आर. आले का लक्षात? बरं, आता मला सांगा 1/r² इंटिग्रेशनचा फॉर्म्युला ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना डायरेक्ट लर्न असेल. काय बरं इंटिग्रेशन ऑफ 1/r²? बरं चला ठीक आहे, आपण त्या फॉर्म्युल्याला जाऊ, बेसिकने जाऊ, ठीक आहे. अदरवाईज याचा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्हाला माहीत असला पाहिजे, नसेल तर इकडं बघा, आपण एक स्टेप घेऊ वाटलंच तर किंवा इथं बघा. ॲक्च्युली काय बरं हे बघा, इंटिग्रेशन ऑफ r⁻² विथ डी आर आहे, बरोबर आहे का? मग जसं यांनी सांगितलं r⁻² + 1 अपॉन काय बरं, -2 + 1. r⁻² पण मग काय आलं बरं, r⁻1 अपॉन काय बरं, -1, म्हणजे ॲक्च्युली -1/r आलं. हा फॉर्म्युला डायरेक्ट लर्न पाहिजे बरं का. 1/r² इंटिग्रेशन विथ डी आर, डायरेक्ट फॉर्म्युला कायचा काय, -1/r. आलं का लक्षात? मग बघा मायनस, बरं याचे आपल्याला लिमिट पण टाकायचं आहे, किती बरं लिमिट, r1 to r2 है ना. इथं काय r1 to r2, मग कॅपिटल क्यू स्मॉल क्यू 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के, काय लिहिणार बरं इथं, -1/r r1 to r2. आता आपण लिमिट टाकून देऊ. पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकू, मायनस लोअर लिमिट टाकू, चालेल का? बघा मग आता -q × q 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के इंटू ब्रॅकेट, ही पहिले r2 टाका, -1/r2 मायनस काय टाकणार बरं, 1/r1. समजलं का मला सांगा? मायनस मायनस काय झालं, आणि हे मायनस राहील, म्हणजे प्लसवालं टर्म पहिले लिहू, -1/r2 लिहू, चालेल का? मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती आलं, किंवा आता एक काम करू अजून, हे बघा हे मायनस आहे, हे काय होईल बरं, मायनस मायनस प्लस, पण त्याच वेळेस हे मायनस साईन जे बाहेरचे ते आतमध्ये घेऊन जाऊ, मायनस मायनस हे काय होईल बरं, प्लस, बरोबर आहे की नाही. आणि इथं प्लस होतं, प्लसचं काय होईल बरं, लिहू डायरेक्ट स्टेप. मग बघा क्यू 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के इंटू ब्रॅकेट 1/r2 -1/r1. दिस इज द फॉर्म्युला फॉर द चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात? ओके, म्हणजे ह्या सिस्टीमकडे किती चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे, जर हा चार्ज ह्या पोझिशनवरनं ह्या पोझिशनकडे आला तर या सिस्टीमकडे एवढी चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आली. आल्या का लक्षात? बघा परत एकदा समजून घ्या काय केलेलं आपण. आपल्याला पहिले टास्क दिलं की हा जर चार्ज पोझिशन r1 टू पोझिशन r2 या ठिकाणी आपण याला डिस्प्लेस केला तर टोटल चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किती काढायची हे आपल्याला टास्क आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं, हा जो चार्ज आहे हा तोच चार्ज लिहिलेला आहे इथं बरं का, हा तोच चार्ज आहे, हा तोच चार्ज आहे, पण हा जो एक चार्ज आहे हा क्यू, जर कधी हा क्यू r ह्या अंतरावर असेल
तर ह्या चार्जला इथून तर इथपर्यंत थ्रू अ स्मॉल डिस्टन्स डी आर, इथून तर इथपर्यंत डिस्प्लेस करायचं असेल तर अगेन्स्ट दिस फोर्स तर वर्डन काय असणार आहे, मायनस एफ डी आर. मायनस एफ डी आर का बरोबर? एफची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी वर एकमेकांच्या अपोजिट आहे. मायनस एफ इंटू डी आर. एफची व्हॅल्यू आपण इथं टाकून दिली आणि हे जे काही छोटंसं वर्डन आहे दॅट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ छोटंसं चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, डी यू लिहिलं आपण. ओके, पण आपल्याला आता टास्क काय की ह्या चार्जला इथून तर इथपर्यंत डिस्प्लेस करायचं फ्रॉम पोझिशन R1 टू R2 अगेन्स्ट एफ. तर मग त्याच्यासाठी टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जर काढायची असेल तर आपल्याला ह्या इक्वेशनला इंटिग्रेट करावं लागेल. आलं का लक्षात? मग टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीला आपण डेल्टा यू लिहिलं आणि इंटिग्रेशन ऑफ स्मॉल डी यूला करायचं आहे आपल्याला फ्रॉम पोझिशन R1 टू R2. मग ही व्हॅल्यू डी यूची इथं ठेवली आपण. ठेवल्यानंतर बाकी सर्व टर्म जे कॉन्स्टंट ते इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिले आणि फक्त आतमध्ये 1/r² विथ डी आर आहे. आणि 1/r² विथ डी आरचं इंटिग्रेशन काय बरं, -1/r. आणि मग आपण काय केलं, हे लिमिट आपण इथं आरच्या जागेवर पहिले अप्पर लिमिट टाकलं, मायनस नंतर लोअर लिमिट, आणि मग मायनस प्लस प्लस मायनस वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्याला फायनल रिझल्ट हा मिळाला. दिस इज द चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आले लक्षात प्रत्येकाच्या? ओके, बरं. मग आता हे जर लक्षात आलं असेल तर आता आपण बघूया इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट किती असणार आहे ते समजून घेऊया आपण. ओके, मग बघा आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट. ॲट अ पॉईंट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट. मग ती ॲट अ पॉईंट कशी काढणार आहे ते आता समजून घ्या. सपोज हा चार्ज प्लस क्यू आहे ना, हा चार्ज प्लस क्यू आहे. याने प्रोड्यूस केलेली आहे इलेक्ट्रिक फील्ड, ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे ना. तर सपोज हा जो चार्ज आहे क्यू नॉट किंवा क्यू म्हणू, ह्या चार्जला फ्रॉम इन्फिनिटी ह्या डिस्टन्सवरनं आपल्याला आर ह्या डिस्टन्सवर घेऊन यायचं आहे. फ्रॉम इन्फिनिटी टू डिस्टन्स काय बरं, आर. समजतंय का? मग असं जेव्हा आपण फाइंड आउट करू त्यावेळेस ह्या ठिकाणची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे ते आपल्याला काढायची आहे. ओके, बरं. आत्ता आपण एक फॉर्म्युला तयार केलेला, कोणता बरोबर, चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचाच. चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तयार केला. काय केला बरं मला सांगा, 1/4πε0 हा इथं कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू इंटू ब्रॅकेट 1/r2 मायनस असेल रे. हां, बरोबर आहे का? आत्ताच केलेलं आहे ना. हे बघा, परत लगेच चेक करून घ्या काय केलेलं आपण फॉर्म्युला. बघा बरं, 1/r2 मायनस 1/r1. हाच फॉर्म्युला तयार केला की नाही आत्ता? ओके, बरं. बघा मग आता म्हणजे आता याचा अर्थ काय घेऊ, ह्याच फॉर्म्युल्यानुसार R1 इज इक्वल्स टू इन्फिनिटी आहे आणि R2 इक्वल्स टू काय बरं, R आहे. समजलं का? ओके, बरं. मग आपण आता
क्यू इंटू क्यू अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के. R1ची व्हॅल्यू आपल्याला काय टाकायची? इन्फिनिटी. आणि R2ची काय टाकायची? R. मग R2ची आपण टाकली R आणि 1 अपॉन इन्फिनिटी. बरं, आता इकडं लक्ष द्या, सर्वांचं इकडं लक्ष द्या. आता बघा, आपण जर कधी हा चार्ज ॲट अ डिस्टन्स इन्फिनिटी असेल तर इथं ह्या पॉईंटला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किती असेल बरं ॲट इन्फिनिटी? 0. या ठिकाणी इन्फिनाईट डिस्टन्सवर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी 0 असेल. का? हा पॉईंट ह्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर आहे. समजतंय का? ओके. म्हणून आपण हा चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय लिहिणार? इट इज द डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पोझिशन आर मायनस इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ इन्फिनिटी. समजलं का? डेल्टा यू ॲट अ डिस्टन्स आर मायनस यू ॲट अ इन्फिनिटी. यू काय? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ओके. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी किती बरं? 0. मग आपण काय लिहिणार? यू आर मायनस 0 कॅपिटल क्यू स्मॉल क्यू 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के. बरं, 1 अपॉन आर आणि 1 अपॉन इन्फिनिटी किती असतं रे? 0. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स आर इज इक्वल्स टू हाऊ मच? कॅपिटल क्यू स्मॉल क्यू 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के इंटू आर. किंवा याला जर आपण रिअरेंज केलं तरी चालेल किंवा असं ठेवलं तरी चालेल. पण आपण रिअरेंज का करतो? असं 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आपल्याला ठेवता येते. म्हणजे 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन काय बरं? आर. दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द पॉईंट चार्ज क्यू. समजलं का? ओके. बरं, हा आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युलासुद्धा लक्षात ठेवायचा. आले का लक्षात? ओके. काही डाऊट आहे? तरी एकदा बघून घ्या, मग आपण पुढे जाऊ. कारण मागचं डेरिव्हेशन हे डेरिव्हेशन एकमेकांशी कसे आहेत बरं? कनेक्टेड आहेत. मागचं आपण बघितलं चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात? आणि आपण आत्ता बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स आर. ओके. बरं, येस, समजलं प्रत्येकाला? बरं, आता आपण बघतोय इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट ड्यू टू पॉईंट चार्ज किती येतं त्याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. चालेल का? बघा आता. बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याला आपण कोणत्या लेटरने डिनोट करतो रे? व्ही ॲट अ पॉईंट.
मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट म्हणजे काय ते समजून घ्या. आता हा चार्ज आपल्याला ह्या चार्जला सपोज एक चार्ज, हा चार्ज ॲट इन्फिनिटी आहे. ओके. आता सपोज ह्या चार्जला आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज पण म्हणू शकतो. तो ह्या चार्जला इथून तर इथपर्यंत आपल्याला आणायचं आहे. सपोज ह्या पॉईंटला ॲट पॉईंट पी. वर्क डन पर युनिट चार्ज टू ब्रिंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल बरं का, मी एनर्जी नाही म्हटलं. आता आलं का लक्षात? हे बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट, ह्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती? ह्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे वर्क डन पर युनिट चार्ज टू ब्रिंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट. समजलं का? बघा, आपल्याला डायरेक्ट डेफिनेशन आली. आता डेफिनेशन डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. काय? इथून तर इथपर्यंत वर्डन लागलं डब्ल्यू डिवायडेड बाय हाय चार्ज क्यू. काय झालं ते ह्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आलं का लक्षात? इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय? वर्क डन पर युनिट चार्ज टू ब्रिंग इट कुठनं फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ पॉईंट पी. आलं का लक्षात? आणि याच्यावरूनच फॉर्म्युला काय म्हणला? वर्क डन इज इक्वल्स टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. बघा कसे कसे फॉर्म्युले तयार होतात है ना. वर्क डन काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. पण हा कुठं आला इथं बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल वर्क डन पर युनिट चार्ज टू ब्रिंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट. आलं का लक्षात? बरं, मग आता आपल्याला याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आता याचा फॉर्म्युला तयार करण्याची प्रोसेस सेम आहे जी आत्ता आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली. फक्त काय करायचं आहे ते आता समजून घेऊ आपण, है ना. आता आपल्याला हे माहीत झालं की ह्या चार्जला छोट्याशा डिस्टन्सला डिस्प्लेस करायचं असेल तर छोटंसं वर्णन किती करावं लागतं? नाही, हे तर झालं -f इंटू dr. आलं का लक्षात? बघा, म्हणजे आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट बघायचं आहे बरं का. ओके, म्हणजे स्मॉल वर्क डन इज इक्वल्स टू हाऊ मच? -f इंटू dr. ओके. आणि जर कधी आता बघा, हे स्मॉल वर्क डन काय लिहिणार मग याला? आणि जर टोटल वर्क डन काढायचं असेल फ्रॉम इन्फिनिटी टू डिस्टन्स आर, हे सपोज डिस्टन्स आर आहे बरं का, इथनं फ्रॉम इन्फिनिटी टू डिस्टन्स आर, याला काय करावं लागेल माहिती आहे का? इंटिग्रेट करावं लागेल, है ना. टोटल वर्क डन इंटिग्रेशन ऑफ dw फ्रॉम इन्फिनिटी टू डिस्टन्स आर. समजलं का? बघा कसे फॉर्म्युले आपण तयार करतोय. ओके, समजून घ्या. हे आपण मागची प्रोसेस केलेली तीच करतोय, ह्याच्यात काही फरक नाही. फक्त इथं आपल्याला कोणता फॉर्म्युला तयार करायचा आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग बघा आता, मग dw किती आहे? dw आहे -1. बरं, आपण पहिले फॉर्म्युला लिहून घेऊ. इथं लिहू चला, -f dr फ्रॉम इन्फिनिटी टू आर. मग f काय लिहिणार बरं? 1/4π ε0 k कॅपिटल Q स्मॉल q अपॉन काय बरं?
आर स्क्वेअर विथ काय बरं डी आर फ्रॉम काय बरं इन्फिनिटी टू आर. आता बाकी सर्व कॉन्स्टंट आहे -1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट के है ना, कॅपिटल क्यू स्मॉल क्यू आणि 1/r² इंटिग्रेशन विथ डी आर. लिमिट द्यायचं आहे फ्रॉम इन्फिनिटी टू आर. मग 1/r² तर आत्ताच आपण तयार केलेले ना, -1/r. बघा -q इंटू क्यू 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के -1/r. लिमिट द्या इन्फिनिटी टू आर. ओके. बरं, तर जर आपण हे लिमिट दिलं -q इंटू क्यू 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के, काय लिहू बरं, पहिल्यांदा अप्पर लिमिट टाका -1/r मायनस, परत काय टाका बरं लोअर लिमिट टाका. बरं, आता हे मायनस मायनस प्लस जरी झालं तर 1/∞ काय टाकणार आहे आपण, हे मायनस मायनस काय होणार प्लस. म्हणजे वर्कडन किती आलं बघा, वर्कडन इज इक्वल्स टू बघा क्यू इंटू क्यू 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के इंटू काय आला बरं आर आला. याला तुम्ही असंही रिअरेंज करू शकतात बरं का, हे वर्डन असंही लिहू शकतात, वर्डन इज इक्वल्स टू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट के क्यू इंटू क्यू अपॉन काय बरं आर. हे वर्डन आलं. टू ब्रिंग द चार्ज क्यू फ्रॉम इन्फिनिटी टू अ गिवन पॉईंट पी ॲट ए डिस्टन्स आर. समजलं का. मग आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय W/Q. मग तो टाकू आता आपण. इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इक्वल्स टू W/Q. मग W किती आहे बरं आपल्याकडे, हा आहे बघा 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट के काय बरं क्यू इंटू कॅपिटल क्यू अपॉन आर डिवायडेड बाय काय बरं क्यू. हा क्यू काय झाला बरं कॅन्सल. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ डिस्टन्स आर ऑफ पॉईंट पी काय फॉर्म्युला आला 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट के क्यू बाय आर. समजलं का. हा झाला फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट. आलं का लक्षात. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, आता आपल्याला पोटेन्शियल बरं हे एकदा रीड करून घ्या, का याच्यात काही तुम्हाला डिफिकल्ट असेल तर विचारा. एकदा रीड करून घ्या, नाही समजलं विचारा, मग आपण पुढे जाऊ. ओके. बरं, आता हे आलं लक्षात इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग आता पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स बघा, पोटेन्शियल डिफरन्स सपोज हा अगेन चार्ज, हा पॉईंट ए
आणि हा पॉईंट बी है ना. आता हा सपोज चार्ज आहे, हा चार्ज इन्फिनिटीपासून इथपर्यंत आणण्यासाठी जे वर्क डन पर युनिट चार्ज करावं लागलं त्याला आपण काय म्हटलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ पॉईंट बी. बरोबर आहे की नाही. मग ते वर्क डन असेल डब्ल्यू बी अपॉन क्यू असेल है ना. ते वर्क किती असेल, डब्ल्यू बी अपॉन क्यू असेल. डब्ल्यू बी म्हणजे क्यू जर ॲट इन्फिनिटी असेल, इथून तर इथपर्यंत आणायला एवढं वर्क डन पर युनिट चार्ज लागलं, ही काय झाली बरं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ पॉईंट बी. बरं हा चार्ज इथून इथपर्यंत आणला तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ पॉईंट ए काय असणार आहे, वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए डिवायडेड बाय काय बरं, क्यू. आणि दोघांच्या पोटेन्शियल मधला जो डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन द पॉइंट ए अँड बी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. आले का लक्षात. ओके. मग आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल एचा जास्त का बीचा जास्त, नाही एचा. म्हणजे एक लॉजिक तुम्हाला सांगतो, साहजिकच लॉजिक काय, इथून तर इथपर्यंत वर्क कमी लागेल पण इथून तर इथपर्यंत त्याला यायला वर्क जास्त लागेल. किंवा तुम्ही इमॅजिन केलं एक हेलिकल स्प्रिंग आहे, हेलिकल स्प्रिंग आपण जर इथून इथं दाबली कमी वर्क लागेल, पण इथून तर इथपर्यंत जर दाबली तर जास्त वर्क लागेल. म्हणून इथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जास्त, इथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कमी. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स पी डी बिटवीन ए अँड बी. आता याच्यात व्ही ए ग्रेटर दॅन व्ही बी आहे, बरोबर आहे की नाही. मग पोटेन्शियल डिफरन्स डेल्टा व्ही काय लिहिणार बरं, व्ही ए मायनस व्ही बी. समजलं का. आणि मग करस्पॉन्डिंग आपण फॉर्म्युले टाकले किंवा हे टाकलेत है ना, हे डिस्टन्स याच्यासाठी हे आर वेगळं राहील, त्याच्यासाठी आर वेगळं राहील. समजलं का, आपण फाइंड आउट करू शकतो. आणि हा याचं पोटेन्शियल हाय पोटेन्शियल, याचं पोटेन्शियल लो पोटेन्शियल. ती बघा सेल असतो किंवा बॅटरी असते, त्याचे दोन एंड असतात, एक हाय पोटेन्शियलला असतो, एक लो पोटेन्शियलला असतो. जसं हा हाय पोटेन्शियलला, हा कसा आहे बरं, लो पोटेन्शियलला. आणि या पोटेन्शियल डिफरन्समुळे ॲक्च्युली इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतो. आलं का लक्षात है ना. म्हणजे तुम्हाला लगेच इथून इलेक्ट्रिक करंटचा सेल किंवा बॅटरी असेल, मग ती कशी रिस्पॉन्सिबल आहे फॉर द युनि डायरेक्शनल फ्लो ऑफ चार्ज, तरी हे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड रिस्पॉन्सिबल असतं. आलं का लक्षात. ओके. समजलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय, प्रत्येकाला समजलं. पोटेन्शियल डिफरन्स काय. बघा आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण ही जी काढली स्केलर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आलं का लक्षात. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल किंवा पोटेन्शियल डिफरन्स असेल, याचं एस आय युनिट काय असतं, व्होल्ट असतं. किंवा ऑप्शन आला तर जूल पर कुलम पण असतं. आलं का लक्षात. ओके. तर अशा पद्धतीने हा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा कन्सेप्ट आहे. आता बघा आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत, एक इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आणि दुसरा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. जर आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा ग्राफ काढलाच होता, याचा ग्राफ कसा काढणार आहे बघा, व्ही वर्सेस आर. तुमच्या बुकमध्ये सुद्धा असेल व्ही वर्सेस आर. ओके. ॲज द डिस्टन्स इन्क्रीजेस इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होतं बरं, डिक्रीज होतं. हे बघा, ॲज धिस डिस्टन्स इन्क्रीजेस इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिक्रीजेस. कारण बघा व्ही इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे. म्हणजे तो ग्राफ असा येतो आहे बघा, हा जो ग्राफ आहे तो अशा पद्धतीने तो ग्राफ दिलेला आहे. समजलं का. ओके. आणि याच्या आधी आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा सुद्धा ग्राफ काढलेला आहे.
तो फक्त 1/r² आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द r², हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द r, हाच डिफरन्स आहे. समजलं का? ओके. मग असं हे जे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे यांच्यामधलं रिलेशन जर काढायचं तर आपण कसं काढू शकतो ते समजून घ्या. ओके, म्हणजे दोन पद्धतीने आपण रिलेशन समजून घेऊ शकतो. आपल्याला जे वापरावं लागतं फॉर द कॅल्क्युलेशन ते पहिल्यांदा समजून घेऊ आपण. ओके, आणि नंतर आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये जसं दिलेलं आहे ते कसं आहे ते आपण समजून घेऊ आपण. बघा आता, बघा मला सांगा, हा चार्ज क्यू आहे, हा चार्ज क्यू आहे, ठीक आहे. ह्या डिस्टन्स आरला ह्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती रे? ह्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे 1/4πε0. सांगा रे मला फॉर्म्युला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा काय? 1/q/r². ओके, आता मला ह्याच ठिकाणचा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला सांगा बरं. कॅपिटल Q/r. आलं का लक्षात? बरं, आता मी जर एकमेकांना डिवाइड करून टाकलं है ना, आपण जर डिव्हाइड केलं तर काय येतं समजून घ्या. हे बघा, याला इक्वेशन 1 म्हटलं, याला इक्वेशन 2 म्हटलं, तर E/V हे बघा सर्व कॅन्सल होऊन जातं, फक्त काय राहतं रे 1/r. समजलं का? 1/r राहतं. हा V इकडे घेऊन टाका है ना, म्हणजे E काय फॉर्म्युला आला माहिती का? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल dV/r. बघा दोघांमधलं रिलेशन आलं V/r किंवा V E/r. हा फॉर्म्युला नेहमी लागणार आहे आपल्याला. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बघा किती सिंपल पद्धतीने आपण तयार केलेला आहे. E/V/r. आले का लक्षात? पण यालाच कसा तयार केलेला आहे ते आपण बघूया आता, है ना. जर आपल्याला टेक्स्टबुकमध्ये E=-dV/dx दिलेलं आहे, आलं का लक्षात? हा म्हणजे dV म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे, dx म्हणजे डिस्टन्स आहे. ओके, कसा तयार केलेला आहे ते बघा आता. रिलेशन बिटवीन E अँड V म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता सपोज हा एक चार्ज आहे. ओके, आता हा जो चार्ज आहे हा एक मी युनिट पॉझिटिव्ह चार्ज, हा इथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. कोणता चार्ज मुलांनो? हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता बघा इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची हीच डायरेक्शन आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची पण काय बरं हीच डायरेक्शन आहे, बरोबर आहे का? मग हा युनिट पॉझिटिव्ह चार्जला मी डिस्प्लेस केला थ्रू स्मॉल डिस्टन्स dr. इथून तर इथपर्यंत थ्रू स्मॉल डिस्टन्स dr याला डिस्प्लेस केला, तर वर्क डन किती बरं? वर्क डन इज इक्वल्स टू -F/dr. समजलं का? प्रत्येकाला समजलं? बरं, आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल्स टू व्हॉट? फोर्स पर युनिट चार्ज, बरोबर आहे का? मग ह्या किती घेतला मी? युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतला. F/ काय बरं? 1. म्हणजे E= काय? F= काय टाकू बरं मी इथं? E. मग dW
इज इक्वल्स टू मायनस एफ, नाही सॉरी मायनस ई इंटू काय बरं डी आर. समजलं का काय केलं ते, है ना. म्हणजे वर्डन मायनस ई इंटू डी आर आलं. ओके. आता आपल्याला जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे बिटवीन ए टू बी, आता बघा बरं का, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ह्या पॉईंटला ए म्हणून, ह्या पॉईंटला बी म्हणून, इथून तर इथपर्यंत वर्क करायला लागलं डी डब्ल्यू. समजलं का, है ना. मग वी नो दिस वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल्स टू पॉईंट ए आणि बी मधलं पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. आत्ता आपण फॉर्म्युला कुठे बघितला रे, चला मागे चला थोडंसं. हे बघा कुठे बघितला रे, हा बघा काय बघितलेलं आपण, व्ही इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू, डब्ल्यू इक्वल्स टू व्ही इंटू क्यू. मी आता काय लिहिणार आहे, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स डी व्ही इंटू क्यू. समजलं का, असं लिहिणार आहे. ओके. म्हणजे बघा आता हां हे बघा, म्हणजे इथून ते इथपर्यंत वर्डन डी डब्ल्यू आणि ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स डी व्ही लिहितो. डी व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन व्हॉट रे, ए अँड बी. ओके. मग वर्क डन वी ऑल्सो वी नो वर्क डन इज इक्वल्स टू काय बरं, क्यू इंटू डी व्ही, है ना. मग हे आणि हे काय बरं, सेम आहे. अरे सेम आहे की नाही, है ना. मग आपण जर कधी इथं डी डब्ल्यू याच्याबरोबर इक्वेट केलं तर काय येतं आहे ते बघू आपण आता. हे बघा डी डब्ल्यू म्हणजे 1 आणि 2 इक्वेट केलो आपण. बघा मायनस ई इंटू डी आर इज इक्वल्स टू काय लिहिणार बरं, क्यू इंटू काय बरं डी व्ही. बरं मला सांगा क्यूची व्हॅल्यू आपल्याला इथं काय टाकायची रे, 1. मग जर 1 टाकली, मायनस ई इंटू डी आर इज इक्वल्स टू काय बरं डी व्ही. म्हणजेच ई इक्वल्स टू काय आलं, ई इक्वल्स टू मायनस डी व्ही बाय डी आर. समजलं का रे. आपण इथं काय लिहिलं होतं, ई इक्वल्स टू व्ही बाय आर. आणि हा जो काही आहे मग ही मायनस साईन काय आलं, मायनस साईन इंडिकेट दॅट in the direction of electric field, electric potential per unit distance decreases. हे बघा मायनस साइन इंडिकेट की व्हॅल्यू ऑफ डी व्ही बाय डी आर डिक्रीजेस इन द डायरेक्शन ऑफ ई. आलं का लक्षात. आणि द टर्म डी व्ही बाय डी आर इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. बघा ही डी व्ही बाय डी आर याला काय म्हणतात, पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, पोटेन्शियल ग्रेडियंट चेंज इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल पर युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. डी व्ही बाय डी आर किंवा बुकमध्ये डी व्ही बाय डी एक्स दिलेलं असेल. आलं का लक्षात. तर अशा पद्धतीने हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीमधलं हे रिलेशन आहे. आलं का लक्षात. ओके. एकदा रीड करून घ्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे, इथं काय आहे. ओके. काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करून टाकू आपण.
हां येस, प्रत्येकाला आलं का लक्षात? म्हणजे आपण आत्तापर्यंत कोणते कोणते फॉर्म्युले बघितले आहे ना, ते एकदा बघूया आपण, मग पुढे जाऊ. बघा, पहिला आपण कोणता फॉर्म्युला बघितला रे? डेल्टा यू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट के कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर, हाच फॉर्म्युला बघितला. त्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंटचा फॉर्म्युला काय बघितला आपण? काय बघितलं आपण सांगा बरं. बरं, अरे हा आपण हाच डायरेक्ट याचा हा फॉर्म्युला आहे ना. हा फॉर्म्युला कसा होता? 1/R2-1/R1. आलं का लक्षात? हा चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा आहे आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट डिस्टन्स आरचा आहे. त्यानंतर आपण बघितला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल्स ॲट अ पॉईंट काय फॉर्म्युला आहे बरं? 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट के क्यू अपॉन आर. बरं, त्यानंतर आपण ई आणि व्ही मधलं रिलेशन बघितलं. काय बरं? ई इक्वल्स टू काय बघितलं? व्ही अपॉन आर, किंवा आपण त्याला असंही लिहू शकतो, ई इक्वल्स टू मायनस डी व्ही बाय डी आर, किंवा डी एक्स दिलं असेल तर डी एक्स. आलं का लक्षात? बरं, मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं याच्यावरून आपल्याला अजून एक युनिट समजलं पाहिजे, व्होल्ट पर मीटर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा अजून एक एसआय युनिट आहे, काय बरं? व्होल्ट पर मीटर. आणि अजून एक फॉर्म्युला आपण बघितला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला, काय बघितला रे? वर्क डन पर युनिट चार्ज. आल्या का लक्षात? वर्क डन पर युनिट चार्ज. समजलं? बरं, आता वर्क डनचा फॉर्म्युलाच हा सुद्धा वर्क डन ॲट अ पॉईंटचा फॉर्म्युला आहे बरं का रे मुलांना. हॅलो, कारण हा वर्क डन ॲट अ पॉईंटचा फॉर्म्युला आहे आणि हा चेंज इन वर्क डनचा फॉर्म्युला आहे. समजतं आहे का? बघा, एक एक असं आपल्याला समजलं पाहिजे. ओके, आता इकडं ते एक परत आपण एक हे व्ही इक्वल्स टू डब्ल्यू इंटू क्यू आहे, डब्ल्यू अपॉन क्यू आहे. तर डब्ल्यू इज इक्वल्स टू व्ही इंटू क्यू होतो ना रे. हे बघा, डब्ल्यू इक्वल्स टू काय होतं आहे? व्ही इंटू क्यू. या इकडं या, आपण थोडंसं याच्याशी जोडू, याच्याशी आपण एक फॉर्म्युला जोडू आपण बरं का. हे बघा, डब्ल्यू इक्वल्स टू काय बरं? व्ही अपॉन क्यू आहे. बघा, तुम्हाला क्यू दिसला का रे? मग 1/4 ॲप्सिलॉन नॉट के क्यू बाय आर काय माहिती का? व्ही आहे. समजलं का? म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला असे रिलेशन्स समजले पाहिजेत, यांच्यावरूनच आपण हे आलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर कधी व्हीचा फॉर्म्युला डायरेक्ट इथं टाकला, व्हीचा माहिती आहे, डब्ल्यूचा माहीत नाही, इथं टाकून द्या व्हीचा फॉर्म्युला, आला फॉर्म्युला. आल्या का लक्षात? अशा आत्तापर्यंत आपण हे फॉर्म्युला बघत गेलो, कारण त्यांच्याशी आपल्याला एकमेकांना कनेक्ट करता आलं पाहिजे, म्हणजे MCQ सॉल्व करताना आपल्याला लिंक लागते. आल्या का लक्षात? ओके, बरं, आता हा झिरो इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा काय कन्सेप्ट आहे बरं? आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी झिरो कुठे घेतली होती बरं? ॲट इन्फिनिटीला. आलं का लक्षात? बरं, किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण झिरो कुठं घेतलं? ॲट इन्फिनिटीला. हे बघा, दोघं समजून घ्या. आपण इन्फिनिटीला इलेक्ट्रिक पोटेन्शियल झिरो घेतो, किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी झिरो घेतो. आता झिरो पोटेन्शियल एनर्जी हा एक रेफरन्स पोझिशन असते कधी पण. काय असते ती?
रेफरन्स पोझिशन असते ती आपण डिसाईड करत असतो फॉर आवर कन्व्हिनियन्स. जसं आता पोटेन्शियल एनर्जी आपण ॲट द ग्राउंड 0 कन्सिडर करतो, पण ती 0 नसते, आपण कन्सिडर केलेलं आहे. आणि तिथून आपण दुसऱ्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी मोजतो. ॲक्च्युली तिथून जी मोजलेली पोटेन्शियल एनर्जी असते ती चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असते, MGH. आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी ग्राउंडला पोटेन्शियल 0 आहे असं मानलं आहे, पण ॲक्च्युली 0 नाही आहे. आलं का लक्षात? ॲक्च्युली ती पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर 0 आहे ॲट इन्फिनिटी, पण आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी कुठे 0 मानतो? ॲट द ग्राउंड, कारण ते आपल्याला सोपं पडतं कॅल्क्युलेशन करायला. आलं का लक्षात? तसंच ही जी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे इन केस ऑफ स्टॅटिक पॉईंट चार्ज आपण ती 0 मानतो ॲट इन्फिनिटी, पण इन केस ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण अर्थिंगला मानतो 0 पोटेन्शियल किंवा 0 पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात? ओके, मग हे जे काही हे समजून घेतलं पाहिजे आपण की 0 एखाद्या ठिकाणी काय घेतलेलं आहे. मग ते आपण कन्व्हिनियन्ससाठी ते एकदा मानलं की तेच मानत गेलो आहे. मग ओके, बरं, आता आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. बरं, आपल्याला ह्या 11th होतं की 12th इलेक्ट्रिक डायपोलमुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी बघा बरं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघा बरं टेक्स्टबुकमध्ये, कारण ते 11वीला आपण डेरिव्हेशन केलेलं आहे ते का इथं पण दिलेलं आहे, दाखव. बरं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल दिलेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल पण दिलेलं आहे. बरं, चला आपण डायपोलचं घेऊन टाकू आणि नंतर ड्यू टू सिस्टीम ऑफ एन चार्जेस बघूया. बघा आता, बरं, हे समजलं इथपर्यंत. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल, पण पहिल्यांदा आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल काय ते समजलं पाहिजे, बरोबर आहे ना? मग इलेक्ट्रिक डायपोल काय ते पहिल्यांदा समजून घेऊ आपण. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय? जसं मॅग्नेटिक डायपोल असतो की नाही, मॅग्नेट असतो की नाही, त्याला 2 पोल असतात, एक साऊथ पोल आणि एक नॉर्थ पोल. तसं इलेक्ट्रिक डायपोल टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स. बघा, हा चार्ज प्लस क्यू आणि हा चार्ज मायनस क्यू. बघा, याला काय म्हटलं गेलेलं आहे? इलेक्ट्रिक डायपोल. त्याचा हा सपोज सेंटर, त्याचा सपोज सेंटर, म्हणजे 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस, म्हणजे इकडं जर प्लस क्यू इकडं मायनस क्यू आहे, प्लस क्यू मायनस क्यू, 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स. सपोज आपण ट्वाईस एल घेतलं, सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक डायपोल. मग ह्या दोघं चार्जेसमधनं जाणारी जी लाईन आहे तिला काय म्हटलं रे? या दोघं चार्जेसमधनं जाणारी लाईन याला काय म्हणतात? नाही रे, प्रिन्सिपल ॲक्सिस ते झालं लेन्ससाठी, याला म्हणतात डायपोल ॲक्सिस, इलेक्ट्रिक डायपोल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस कुठे होती? कॉन्केव्ह मिरर, कॉन्वेक्स लेन्स है ना, कॉन्केव्ह लेन्स, तिथं होती प्रिन्सिपल ॲक्सिस. हिला काय म्हणणार? डायपोल ॲक्सिस. इलेक्ट्रिक डायपोल आहे, डायपोल ॲक्सिस, किंवा पूर्ण म्हणा इलेक्ट्रिक डायपोल ॲक्सिस. आता आपण हिला फक्त डायपोल ॲक्सिस म्हणूया. आपण काय म्हणतात हिला? डायपोल ॲक्सिस.
आणि परपेंडिक्युलर लाईन विच पासेस थ्रू द सेंटर, याला काय म्हणतात रे? परपेंडिक्युलर लाईन पासेस थ्रू द सेंटर, या लाईनला काय म्हणतात? कोणती ॲक्सिस म्हणतात? इक्वेटर ॲक्सिस. इक्वेटर ॲक्सिस किंवा सिम्पली इक्वेटर म्हटलं तरी चालेल. आलं का लक्षात? हे इक्वेटर ॲक्सिस. बरं, आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय असतं ते समजून घ्या. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट बरं, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी ह्या लेटरने डिनोट केलं जातं. बघा, इट इज द प्रोडक्ट ऑफ वन ऑफ द चार्ज इनटू द डायपोल लेंथ, है ना. वन चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ वन चार्ज इनटू डायपोल लेंथ. म्हणजे काय फॉर्म्युला आला रे याचा? क्यू इंटू काय आला? पी इक्वल्स टू काय आला? क्यू इंटू काय बरं? 2L. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. कुलम मीटर. काय युनिट याचं? कुलम मीटर. याची डायरेक्शन असते, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन मायनस क्यूकडनं प्लस क्यूकडे ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन असते. वेक्टर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन इज ऑलवेज फ्रॉम मायनस क्यू टू प्लस क्यू. आलं का लक्षात? ही डायरेक्शन झाली. समजलं का? ओके. बरं, आता आपल्याला या इलेक्ट्रिक डायपोलमुळे ॲट एनी पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल ॲट एनी पॉईंट. चालेल का? ओके. मग बघा आता. बरं, हे एक 11ला पण होतं माहिती आहे का? होतं ना? आठवलं ना? ओके. पण आता आपल्याला डायरेक्ट इलेक्ट्रिक डायपोलमुळे कोणत्याही पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असतं त्याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. चालेल का? बघा मग आता. बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट ड्यू टू, असं म्हटलंय का रे शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल? सांगा बरं, असं म्हटलंय का रे शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल वगैरे? असंच म्हटलेलं आहे ना? म्हटलंय ना? नाही सापडलं तुम्हाला? असेल रे. कुठेच नाही मिळालं. काय म्हणतात? असेल ना शॉर्ट डायपोल? दाखव. आहे ना रे शॉर्ट डायपोल? अच्छा अच्छा, इथं यूज केलेलं आहे. बरं, इथं कुठेच नाही यूज केलेला. बरं, पण इथं कुठेतरी आपल्याला तो लागणार आहे. आहे कुठेतरी, असेल असेल. कुठे दिलेलं आहे बरं? फॉर शॉर्ट डायपोल. हां, दिलेलं आहे बघा. इथं एक वर्ड म्हटलेलं आहे, फॉर शॉर्ट डायपोल म्हटलेलं आहे की नाही? बरं, कारण फॉर शॉर्ट डायपोल दिलं तरच ते डेरिवेशन छोटं होतं, नाही तर त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायला लागतं. आलं का लक्षात? ओके. बघूया मग आता. बरं, आता शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल काय असतो ते पहिल्यांदा समजून घेऊ. ज्या
डायपोलची डायपोल लेंथ खूप स्मॉल असते, त्याला काय म्हणतात? शॉर्ट डायपोल. कारण साधारण आपण दोन प्रकारचे पुढे मॉलिक्यूल बघणार आहेत, एक पोलर मॉलिक्यूल आणि दुसरा नॉन पोलर मॉलिक्यूल. आता बघा, HCl हा पोलर मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे की नाही? HCl काय आहे? पोलर मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. आता मी H आणि Cl दोघं काढतो बरं का. H आणि Cl म्हणजे याचा चार्ज प्लस आणि याचा चार्ज काय बरं? मायनस, बरोबर आहे ना? म्हणजे आता मी Hच्या ऐवजी असं म्हणतो की याचा Hचा चार्ज प्लस क्यू आहे आणि Clचा चार्ज काय बरं? मायनस क्यू आहे. बरं, याला काय म्हणतात माहिती आहे का? पोलर मॉलिक्यूल. पोलर मॉलिक्यूल काय असतो? इलेक्ट्रिक डायपोल असतो. पोलर मॉलिक्यूल काय असतो? इलेक्ट्रिक डायपोल असतो. बरं, आता या पोलर मॉलिक्यूल दोघं चार्जेसमधलं अंतर खूप कमी असतं की नाही रे? बघा, HCl मॉलिक्यूल किती छोटा आहे, बरोबर आहे की नाही? ओके, म्हणजे ही लेन किती शॉर्ट आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार? शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल. आलं का लक्षात? कारण प्रॅक्टिकली जी डायपोल आहेत ते सर्व शॉर्ट डायपोल आहेत. आले का लक्षात? ओके, तर अशा पद्धतीने हा आपण कोणता कन्सिडर करतो आपल्या डेरिव्हेशनच्या वेळेस? शॉर्ट डायपोल. आणि शॉर्ट डायपोलच्या वेळेस जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा एक्सपोनेन्शियल, जेव्हा बायनॉमिनल एक्सपान्शन करतो त्यावेळेस बरेचसे टर्म्स आपल्याला निग्लेक्ट करता येतात. ओके, तर बघा मग आता सपोज आता हा एक डायपोल आहे, प्लस क्यू, इथं ए पॉईंटला प्लस क्यू आहे, बी पॉईंटला आहे मायनस क्यू ॲट पॉईंट बी. ओके, बरं, आपण असं बघूया, ह्या पॉईंट पीला, हा पॉईंट पी, ह्या सपोज हे डिस्टन्स काढलं आपण, आर या डिस्टन्सवर फ्रॉम दिस सी इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट पी ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. ठीक आहे, आता काय करूया आपण? हे आपण जॉईन करू. सपोज हे जे डिस्टन्स आहे, आता याला आपण 2L घेऊन टाकू. आपण हे जे डिस्टन्स याला काय घेऊ आपण? सांगा रे. 2L घेऊन टाकू आपण. म्हणजेच इथून तर हे एवढं किती रे? L. आणि इथून ते एवढं किती बरं? बरं, हे आपण का घेतो? आपल्या कन्व्हिनियन्ससाठी घेतो बरं का. हे जर L घेतलं असतं L/2 घेतलं असतं, पण डेरिव्हेशनमध्ये L/2 येऊन आपल्याला अननेसेसरी काय होतात बरं? आपल्याला असं खूप क्रिटिसाईज वाटतं. एकदम सिम्पल करून टाकलं आपण. 2Lचे 2 भाग, L L/2 नकोच. आलं का लक्ष? बरं, सपोज हा अँगल थीटा आहे, आपण काय केलं? हा जॉईन करून टाकला बरं का मुलांना, हा जॉईन करून टाकला. ठीक आहे, याला डायरेक्ट राईट अँगल आला का? राईट अँगल नका घेऊ, म्हणजे डायग्राममध्ये नका घेऊ आपण, तुला असा घेऊया. पी अजून थोडा पुढे घेऊया, या इथे घेऊ आपण त्याला. हा आर. बरं, याला आपण जॉईन करू बरं का मुलांना. याला आपण जॉईन केला, ह्या डिस्टन्सला आपण R1 म्हणू. हा पण आपण जॉईन करून टाकू. या डिस्टन्सला आपण काय म्हणू रे? R2 म्हणू. समजलं का रे? R1 आणि R2 म्हटलं. ओके, आता प्लस क्यू चार्जमुळे ॲट पॉईंट पी इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असेल? बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल V1 ड्यू टू प्लस क्यू ॲट पी, त्याला म्हणूया V1. काय फॉर्म्युला माहिती का रे? Q1 अपॉन काय बरं?
R1. हा कोणामुळे आला? प्लस Q1मुळे. मायनस Qमुळे किती असेल बरं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल V2 ड्यू टू मायनस Q ॲट P काय असणार आहे? V2 इक्वल्स टू काय? 1/4 epsilon नॉट K मायनस Q. बरं Q1 घ्यायचाच नाही रे इथं. मायनस Q अपॉन काय बरं? R2. बरं समजलं का? मग इथं नेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल इथं किती असेल माहिती आहे का? ही स्केलर क्वांटिटी आहे. V1 प्लस V इक्वल्स टू इथं काय येणार? V1 प्लस V2. समजलं का? बघा आता मग V इक्वल्स टू V1 प्लस V2. बरं जर आपण हे प्लस हे लिहिलं तर मध्ये मायनस साईन येतं आणि पूर्ण Q अपॉन 4 एप्सिलॉन नॉट के कॉमन काढू शकतो है ना. तरी एकदा लिहून टाकू चला आपण. 1/4 एप्सिलॉन नॉट के काय बरं? Q अपॉन R1 मायनस 1/4 एप्सिलॉन नॉट के Q अपॉन काय बरं? R2. हे मायनस साईन फक्त आपण पुढे घेतलं. समजलं? मग काय कॉमन येतं? 1/4 एप्सिलॉन नॉट के. बरं Q पण कॉमन आहे बरं का. इंटू ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2. बरं समजलं का? आता थोडीशी आपण डायग्रॅमची जॉमेट्री बघू बरं का. डायग्रॅमची जॉमेट्री मी काय करतो सर्वांनी आता इकडे लक्ष बरं काय. इथनं मी असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. दिसला का रे? है ना. बरं हे जर डिस्टन्स एल असेल तर एवढं डिस्टन्स किती असेल माहिती आहे का? एल कॉस थीटा. बरं जॉमेट्री कळाली का मला सांगा. याला चलो मी नाव देऊन टाकलं AM. MC किती असणार आहे माहिती का? एल कॉस थीटा. MC किती असणार आहे? आता ॲप्रॉक्सिमेटली PA आणि PM इक्वल असणार आहे. काय सांगतोय मी? कारण हा जो आहे हे जी डिस्टन्स R आहे मच ग्रेटर दॅन एल आहे. म्हणजे इथं आपण डायरेक्ट बायनॉमिनल एक्सपान्शनसुद्धा अवॉइड करू शकतो. ओके काय बघा हे जे डिस्टन्स आहे R इट इज व्हेरी मच ग्रेटर दॅन एल. कारण का हा शॉर्ट डायपोल आहे. काय हा? शॉर्ट डायपोल आहे. हे एल खूप छोटं असेल या आरच्या समोर. मग त्या केसमध्ये PA आणि PM काय असणार आहे? PA आणि PM काय असणार आहे? सारखंच असणार आहे. आणि PA म्हणजेच काय बरं? R1 आहे. याला आपण R1 म्हणू. समजतंय का? मग PM किती असणार आहे? हे R आहे. R मायनस एल कॉस थीटा. समजतंय का? हे बघा PM इक्वल्स टू PC मायनस MC. समजतंय का? PC किती बरं आहे? R आणि MC किती आहे? म्हणजे R मायनस एल कॉस थीटा. म्हणजे मला R1 इथं काय टाकता येईल माहिती का? R मायनस एल कॉस थीटा. समजतंय का? पुढे बघा आता मी तसंच प्रोसिजर याला थोडासा एक्सटेंड केला मुलांनो आणि आता इथनं परपेंडिक्युलर ड्रॉ केला. समजतंय का रे? बरं आता ह्या केसमध्ये याला मी N नाव दिलं. PN आणि PB ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. बरं हा अँगल थीटा आहे तर हा पण अँगल किती बरं? हा हायपोटेनियस एल आहे. म्हणजे परत हा CN किती येणार आहे? एल कॉस थीटाच येणार आहे. आलं का लक्षात? हे बघा हे डिस्टन्स याला गायब करू. हां झालं गायब. हे आपण C हे C आहे इथं. बरोबर आहे ना? हा C आहे. हा N आहे. CN किती येणार माहिती आहे का?
एल कॉस थीटा हा येणार आहे एल कॉस थीटा. समजलं का? आता ही R2 किती येणार? पी बी इक्वल्स टू आर प्लस एल कॉस थीटा नाही, लिहू डायरेक्टली आर प्लस एल कॉस थीटा. म्हणजे R2 किती आलं माहिती आहे का? आर प्लस एल कॉस थीटा. मला सांगा डायग्रामची जॉमेट्री समजली का? ओके, म्हणजे ही लेंथ इज इक्वल्स टू ही लेंथ, म्हणून आपण R1 इक्वल्स टू आर मायनस एल कॉस थीटा लिहिला. तसंच ही लेंथ इक्वल्स टू ही लेंथ आहे, म्हणून आर प्लस एल कॉस थीटा लिहिला. समजलं का? ओके, बरं. आता आपण या सर्व व्हॅल्यू टाकून देऊ इथं. काय इथं बघा, क्यू अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के 1 अपॉन काय रे R1ची व्हॅल्यू आर मायनस एल कॉस थीटा मायनस 1 अपॉन R2 किती रे? आर प्लस, चला बरं इथं साईन काय बरं, बरं इथं मायनस साईन आहे बरं का. समजलं का रे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. बघा क्यू अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के आर प्लस एल कॉस थीटा मायनस आर प्लस एल कॉस थीटा. मला सांगा ए मायनस बी, ए प्लस बी काय लिहितो आपण? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. समजलं का? मला सांगा हा आर काय झाला? एल कॉस थीटा प्लस एल कॉस थीटा क्यू इंटू 2L कॉस थीटा अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के. आता ड्यू टू शॉर्ट डायपोल आपण एल आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू ॲप्रॉक्सिमेटली किती येणार? आर स्क्वेअर येणार आहे. आलं का लक्षात? शॉर्ट डायपोल आहे हा. एल कॉस थीटा, एल फार छोटा आहे, एल कॉस थीटाची व्हॅल्यू अजून छोटी राहणार आहे इन फ्रंट ऑफ आर स्क्वेअर. म्हणून म्हणजे हे कसं आहे ना, म्हणजे हा आर स्क्वेअर मायनस 0.0000021 असं काहीतरी येईल. त्याच्यापेक्षा हे टर्म काय करतो आपण? निग्लेक्ट करून टाकतो. म्हणून काय लिहू डायरेक्ट सांगा बरं? आर स्क्वेअर लिहू. चालेल का? बरं आता मला सांगा क्यू इंटू 2L काय असतं? डायपोल मुमेंट. त्याला आपण काय पी. बघा आता म्हणजे क्यू इंटू 2L आपण काय पुट करणार आहोत? पी. म्हणजे काय आलं बघा, पी कॉस थीटा व्ही इक्वल्स टू पी कॉस थीटा अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के आर स्क्वेअर. बरं आपण याला व्यवस्थित रिअरेंज केलं तर आपण असं याला लिहू शकतो 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट के पी कॉस थीटा अपॉन काय बरं? आर स्क्वेअर. बरं तुम्ही जर बघितलं टेक्स्टबुकमध्ये बायनॉमिनल वगैरे सर्व देऊन टाकलेले, आपण तो पार्टच इथनं काय केलं? गायब करून टाकला. आलं का लक्षात? ओके, आपण तो गायब करण्याचं काम इथे एक तर पहिलं फॅक्टर L/2 घेतला नाही आपण कुठेच. आले लक्षात? आणि त्यांच्यासारखं बायनॉमिनल एक्सपान्शन आपण कुठे करण्याचा प्रयत्न केला नाही. आलं का लक्षात? ओके, अशा पद्धतीने एक्सप्रेशन आहे. हां एकदा रीड करून घ्या, मग आपण पुढे जाऊ. टाईम झाला आहे मुलांना? बरं बरं बरं. चालेल, याच्यानंतरचा पार्ट मग आपण उद्या घेऊया. चालेल का?